मराठा आरक्षण प्रकरणी बेडकगाव कडकडीत बंद. मिरज येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या पाठिंब्याकरिता बुधवारी गावबंदीची हाक पुकारण्यात आली होती. त्यानुसार आज गावातील सर्व व्यवसायासह दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावं यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या 3 दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत. त्यांना समर्थन व पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून बुधवारी सांगली जिल्ह्यातील बेडक बंदची हाक दिली. या बंदला बेडक मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा दिला. या बंदला सर्व व्यापारी संघटना यांनी बुधवारी बेडक गाव बंद ठेवून शांततेत पाठिंबा देण्याचं आवाहन बेडक सकल मराठा समाज यांच्या वतीने करण्यात आलं होतं. आज महाराष्ट्र बंदची हाक दिली ती मराठा समाज सकल मराठा समाज महाराष्ट्र त्याला प्रतिसाद म्हणून संपूर्ण बेडक गाव संपूर्ण व्यापाऱ्यांनी बेडक गाव बंद ठेवलेलं आहे. तसंच लवकरात लवकर ह्या माननीय जरांगे पाटील साहेब उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रगती खालावत चाललेली आहे. तरी शासनानं जो सगळे सोयरीचा अध्यादेश घेणार अधिवेशनमध्ये म्हणून जे अध्यादेश दिलेला आहे वाशी येथे, त्याला लवकरात लवकर अधिवेशन बोलवून महाराष्ट्र शासनानं त्यांच्या प्रगतीची विचार करून त्यांचा आजचा 5वा दिवस आहे. फार मोठ्या प्रमाणात त्यांचा म्हणजे तब्येत बिघडलेली आहे आणि महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर अधिवेशन लावून मराठा समाजाचा सगळे सोयरीचा कायदा पास करावा. तर आमच्या 5 महिन्यामध्ये जे चालू आहे जरांगे पाटील साहेबांचे महाराष्ट्रभर आंदोलन, यामध्ये माझे मराठी बांधव बऱ्याच मोठ्या प्रमाणात गुन्ह्यामध्ये या शासनानं अडकवण्याचा किंवा त्यांच्यावर गुन्हा लादण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याच ठिकाणी असं होतं आहे की एखादा पडऱ्याचं काय कसल्या पद्धतीचं आंदोलन असलं किंवा काय असलं त्यांचा गुन्हा रात्रीतही लोक मागून घेऊ शकतात JR वगैरे अध्यादेश काढून असं. तर मराठा समाजावर घातलेले जे गुन्हा आहेत ते शासनानं लवकरात लवकर यांनी त्या मुलांचा विचार करून मागे घेतलं पाहिजेत. आणि तसेच आमच्या भागातील जे 8 आमदारांनी 2 खासदारचा भाग आहे सांगली जिल्ह्यामध्ये, या खासदारांनी आणि आता चालू स्थितीमध्ये असलेल्या सध्याच्या स्टँडिंग आमदारांनी मराठा समाजाचा विषय अगदी ठासून लावून धरला पाहिजे विधान परिषद आणि लोकसभेमध्ये. अन्यथा आपण काय बोलणार आहे किंवा आपली भूमिका काय आहे हे स्पष्ट जनतेला दिसेल. मीडिया संपूर्ण महाराष्ट्रातली मीडिया फास्ट आहे. तुम्ही काय करताय किंवा तुमची भूमिका काय आहे याच्याबद्दल तुम्ही कुठल्याही पद्धतीचं शंका निर्माण होऊ नयेत म्हणून तुमची स्पष्ट भूमिका तुमच्या सभागृहात तुमच्या ह्या लेकरांची जे गुन्हे घातले ते मराठा समाजाच्या लेकरांच्यावर किंवा आरक्षणाच्या बाबतीत सगळ्या सोयीचा कायदा आहे, अध्यादेश दिलेला आहे, परंतु कायद्यात रूपांतर करायचं आहे. परत कुणबी दाखल्याचं वाटप करायचं आहे. परत आपल्या शिंदे आयोग म्हणून लावलेला आहे त्यांना वेळ वाढवून द्यायचं आहे वर्षाचा. या सगळ्या मागण्या जोपर्यंत शासनामध्ये आपण मांडत नाही, आपण प्रतिनिधी आमच्या ह्या भागाचं, तोपर्यंत शासनाला जाग येणार नाही. अन्यथा मोठ्या प्रमाणात वरून येईल तसं आदेश आंदोलन केलं जाईल. उद्यापासून बेडकमध्ये सुद्धा आमरणचं उपोषणाला बसणार आहे. बेडकवासियांनी सगळ्यांनी याला पाठिंबा द्यायचा आहे आणि सगळ्यांनी अलर्ट राहायचा. आंदोलनाचा आदेश आल्यावर तयारीत राहायचं आहे.